धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामांना राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र ही दिलेली स्थगिती आहे, ही महायुतीच्याच नेत्यांकडून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मिसगाईड करून जी आहे ती स्थगिती देण्यात आल्याचा आरोप जे आहे, ती महायुतीचे शिवसेनेचे नेते सुधीर पाटील यांनी केला आणि त्यांनी त्या संदर्भात आज एक पत्रकार परिषद घेतली. आंदोलनाचा देखील इशारा दिलाय. माझ्यासोबत सुधीर पाटील आहेत. आपण नेमकं कारण जाणून घेणार आहोत. मला सांगा नेमकं स्थगिती कामाला देण्यात आली. काय विषय? खरं तर डीपीडीसीचा निधी आदरणीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनी माझ्या माहितीप्रमाणे मी डीपीडीसीला एक वेळेस सदस्य होतो. गेल्या 10 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये अशा पद्धतीनं जो निधी प्रत्येक तालुक्याला योग्य पद्धतीनं समसमान वाटप आजपर्यंत झालेलं नव्हतं. मला वाटतंय पहिल्यांदा असं झालंय. परंतु काही लोकांना, काही लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीचं जे काही निधी वाटप आहे, जे समसमान होतंय, ते नको आहे. आम्ही सत्तेतले आमदार आहेत. सत्तेच्या मध्ये आम्ही असे इतक्या जवळचे आहेत. अशा पद्धतीने ज्यांची जी भूमिका आहे, त्यांनी या निधीला हा जो वाटप झाला ह्याला त्यांनी आक्षेप घेतला आणि आक्षेप घेऊन खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे विकास पुरुष आहेत. आम्ही त्यांच्यासोबतही काम केलंय आणि त्यांच्या कामाच्या संदर्भात सांगायची गरजही नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करून अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस यांना चुकीच्या ह्याला मिसगाईड करून या पद्धतीनं हा जो विकास निधी थांबवलाय. मला वाटतं हे महाराष्ट्रात पहिलं उदाहरण असेल, की एखाद्या जिल्ह्यातील डीपीडीसीचा निधी पहिल्यांदा स्थगित असणं महाराष्ट्रात पहिलं उदाहरण आहे. कारण ग्रामीण भागाकरता अतिशय महत्वाचा निधी हा शासनानं डीपीडीसी मध्ये ठेवलेला असतो आणि विकास कामातील आणि मग हा थांबवण्याकरता उगाच मी गेले 8 दिवस झालं 10 दिवस झालं बघतोय, की आमचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक यांच्या संदर्भात अफवा उठवायला चालू केली. हे काय अफवा केली? की कुठल्या तरी विकास निधीसाठी कुठंतरी पैसे मागितले, काहीतरी हे मागितलं. मग अशा पद्धतीने चर्चा होत असताना आता आमची बी यंत्रणा आहे ना. मग ज्या यंत्रणेनं अशा पद्धतीच्या अफवा उठवल्या त्या यंत्रणेला मी स्वतः बोलवलं. त्यांना विचारलं, "भाई तुला असं कोणी म्हणलं? कोणी सांगितलं तुला पैसे?" "नाही, नाही मला तू असा-असा म्हणाला." त्या माणसाला मी बोलवलं, "बाबा म्हणलं तुला कोणी सांगितलं अशा पद्धतीने?" "नाही, नाही मला त्याच्याकडून ऐकायला मिळालं." हे अशा पद्धतीनं अफवा उठवण्याचं किंवा छेडा उतरवण्याचं काम हे अतिशय खालच्या दर्जाचं आहे आणि एखाद्या लोकप्रतिनिधीला हे शोभतही नाही. एकीकडे तुमचा हे महायुती आहे. महायुतीमध्ये भाजप आहे, शिवसेना आहे, अजित पवार गट आहे. तुमच्यातच समन्वय नसल्याचं दिसतंय त्याच्यावरून कुठेतरी. नाही, नाही. ह्याचा समन्वयाचा संबंध येत नाही. आता कसं आहे, नंबर 1 चा नेता म्हणून जिल्ह्यामध्ये मिरवण्याची त्यांची हे आहे आणि 1 नंबरचा नेता जो करील, ते बाकीच्याने ऐकायचं. ही भूमिका पहिल्यापासून आहे त्यांची 10 पण वर्षापासून. मुख्यमंत्र्यांनी बी ऐकलं ना त्यांचं, स्थगिती दिली ना त्याला. नाही, नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही मिसगाईड केलं, त्यांना जे असं झालंय, तसं झालं, असं चुकीचं जर सांगितलं, तर त्यांना ऐकावंच लागेल ना. शेवटी त्या पक्षाचे ते आमदार आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने असं मिसगाईड करून जर त्यांनी केलं असेल, तर ते मला वाटतं चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. त्यांनी पालकमंत्र्यांवर बैठक घ्यायला पाहिजे होती. पालकमंत्री किंवा अजितदादा पवार हे सगळ्यांनी एकत्र ठेवून कसा निधी वाटप करायचं हे करायला पाहिजे. डायरेक्ट जर अशा पद्धतीने झाला, तर ह्याचा मेसेज जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने जाईल आणि एकीकडे येणाऱ्या पालकमंत्री, एकीकडे शिवसेनेचे आहेत. सरनाईक पालकमंत्री आहेत. त्यांचं देखील मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही. स्थगिती डायरेक्ट दिली. नाही, 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 नाही. तुम्ही लक्षात घ्या, ह्या विषयावर त्यांची चर्चाच झाली नसणार आहे. कालावधी कमी होता. मार्च नंतर ते 5 दिवसामध्ये निधी वाटप करावा होता. पहिल्यांदा स्थगिती देऊ. चर्चा होईल ना. बैठक होईल, चर्चा होईल का या संदर्भात माहिती बी घेतली जाईल किंवा परत ही स्थगिती जी दिलेली स्थगिती आहे, ती उठेलही. परंतु या पद्धतीनं जर आमच्या जिल्ह्यामध्ये मेसेज गेला, तर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत लक्षात. त्यामध्ये नगरपालिका आहेत, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. तर या निवडणुकांमध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत, त्यांना अडचणी निर्माण होणार आहेत. हे लक्षात आलं पाहिजे लोकांना. परंतु इथल्या लोकप्रतिनिधीचं वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या तुम्ही. त्यांना खालच्या निवडणुकांमध्ये काही रसच नाही किंवा खालच्या निवडणुकीत आपले कार्यकर्ते निवडून आले पाहिजेत. पक्षाची ताकद वाढवली पाहिजे. ह्या भूमिकेवर त्यांचं लक्षच नाही. त्यांची फक्त विधानसभा सेफ झाली. मग आता ते एकमेकाशी वैयक्तिक त्यांची भांडणंही आहेत. परंतु ज्यावेळेस निवडणुका लागते सगळे बाद विसरून जाऊन एकमेकाला आतून सहकार्य करतात. तर स्थगिती दिल्यामुळं जिल्ह्याच्या विकासावर किंवा परिणाम त्याचा होऊ शकतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत का? उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत का? काय पुढचं नियोजन असणार? 100% मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्यामध्ये फक्त पक्षात सहभागी नाहीत. याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत. शहरामधल्या नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत. हे सगळे भेटणार आहेत. आपणाला माहिती आहे, ही आज काय पहिली घटना नाही.
डीपीडीसीच्या निधी करायची. याच्यापूर्वी 140 कोटीचा निधी शहरामध्ये येऊन पडला. शहराची अवस्था तुम्हाला माहिती आहे. कुठल्याच गावामधल्या कुठल्याच रस्त्यावर सायकल सोडा, पण चालत जायची सुद्धा मुश्किल आहे. आपण बघताय, आपण दररोज ही परिस्थिती आहे. शहरामध्ये पूर्ण शहरामधून आमच्या शहरामधून गोदावरी नदी गेलेली आहे, आपली भोगावती नदी गेलेली आहे. या भोगावतीच्या नदीवर एकही मुतारी बांधू शकलेली नाही नगरपालिका. 3-4 वेळा ही आम्ही विकास करतो म्हणून ही भाषा बोलतात. त्यांच्या हातामध्ये बऱ्याच 3-4 वेळा ही नगरपालिका होतात. तिथं अजून मुतारी सुद्धा बांधलेली नाही. आमची अण्णा, तुम्ही आंदोलनाचा इशारा दिलाय. काय आंदोलनाचं स्वरूप आहे? आंदोलन नेमकं सरकारच्या विरोधात असणार, लोकप्रतिनिधीच्या विरोधात असणार, काय नेमकं स्ट्रॅटेजी असणार आहे? हे आंदोलन स्थानिक परिस्थितीच्या डीपीडीसीच्या निधी 1 नंबरला, 2 नंबरला शहरामध्ये झालेल्या रस्त्यांची दुरावस्था, तात्काळ रस्ते झाले पाहिजेत. यंत्रणा वापरून कुठल्याही यंत्रणा वापरा झाले पाहिजेत. शहरामधल्या ज्या सार्वजनिक मुताऱ्या आहेत त्या मुताऱ्या सुद्धा झाल्या पाहिजेत. लघवी करायला एखादी महिला, मी काल परवा आठवडी बाजारामध्ये गेलो होतो. महत्वाची घटना आहे, तर मला हे सांगणं मला गरजेचं वाटतंय. मग त्या मावशीला एका चक्कर आली म्हणून त्या मावशीला आम्ही पाण्याची बाटली दिली. तिनं पाण्याची बाटली घेतली, परंतु एकच घोट प्यायला, पण तिला चक्कर येऊन पडली होती. मावशी पाणी प्या म्हणलं, थंड पाणी आहे, तुम्हाला चक्कर? नाही नाही म्हणले, अडचण आहे. म्हणलं काय अडचण आहे? नाही नाही माझी अडचण आहे, मला नको पाणी. नाही नाही प्या म्हणलं तुम्ही, अगोदर मला चक्कर आली. तर तिनं काय सांगावं की साहेब आमची पुन्हा लघवीची अडचण आहे, आम्ही पाणी पिलं होतं. कितीशे वाईट आहे मला सांगा. दुर्दैव महिलांना मुतारीची व्यवस्था जर या शहरामध्ये नसेल तर काय विकास यांनी 25-30 वर्षामध्ये सत्ता वापरतात, काय विकास केला यांनी सांगावं लोकांना. आता आंदोलनाचं किती तारखेला आंदोलन असणार आहे आणि त्या लोकप्रतिनिधीला काय आव्हान असणार आहे? आमच्या उद्यापासून बैठका चालू आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आदरणीय पालकमंत्री आणि शिवसेना यांना बदनाम करायचं कटकारस्थान या जिल्ह्यामध्ये चालू आहे. अशा पद्धतीनं दुसऱ्याला बदनाम करून आवर जर आमचा पक्ष वर आणायचा असेल तरी शिवसेना हे जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही. शिवसैनिक हे सगळे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सैनिक आहेत. त्यांनी सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे की 21 तारखेला सगळ्यांनी गोळा व्हायचं. निधी तर परत आलाच पाहिजे, पण शिवसेना पक्षाला बदनाम होऊ द्यायचं नाही. शिवसेना पक्षाचे विचार आदरणीय एकनाथ शिंदेनी आम्हाला जे काही यावर गेल्या 5 वर्षामध्ये काम करून दाखवलेलं आहे, त्यांच्या सोबत आम्ही सगळे राहणार आहेत. आणि अशा पद्धतीने शिवसेना संपवण्याचा घाट जर कोणी रचला असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. नक्कीच आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यामध्ये एकीकडं जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामांना स्थगिती देण्यात आलेली, तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची बदनामी केल्याचा आरोप देखील आता सुधीर पाटील यांनी केला आणि त्यालाच धरून आता जिल्ह्यातील विविध विकास कामं असतील, विविध प्रश्न असतील, याला धरून देखील आता आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.